नमस्कार बालमित्रांनो. आज आपण इयत्ता 8वी बालभारतीची 12वी कविता गोधडी ही अभ्यासणार आहोत. गोधडी म्हणजे जुन्या लुगड्यांचे व जुन्या धोतरांचे चौकोनी तुकडे जोडून ते एकावर एक ठेवून शिवलेली एक प्रकारची चादरच होय. अलीकडे हा प्रकार लोप पावत चाललेला असला तरी आजही घराघरात एक तरी गोधडी आपल्याला नक्कीच दिसते. ज्यांनी या गोधडीची ऊब अनुभवली आहे त्यांच्या लेखी या गोधडीचे महत्त्व अजूनही नक्कीच कमी झालेले नाही हे निश्चित. चिंध्यांपासून तयार झालेली ही गोधडी कष्टमय जीवनाचे प्रतीक तर आहेच, पण त्याचबरोबर त्या कष्टमय जीवनात आपल्या जीवाभावाची माणसं सतत आपल्या सोबत आहेत अशी जाणीवही देणारी अशी ही गोधडी आपल्याला आपल्या मायेच्या कुशीत घेऊन सर्व दुःख विवंचना यांच्यापासून दूर नेते व एक स्वर्गसुखाचा अनुभव देते. तर काय आहे ही गोधडी व असं काय आहे या गोधडीत की अजूनही तिच्या उभीचा स्पर्श आपल्याला हवा असा वाटतो, ते प्रत्यक्ष कवितेतून आपण पाहूया. तर सर्वप्रथम गोधडी या कवितेचे कवी डॉक्टर कैलास दोन यांचा अल्प परिचय आपण बघूया. कवी कैलास दोन यांचा जन्म 1973 साली झाला. कवी दोन हे मराठी ग्रामीण कादंबरीकार म्हणून ओळखले जातात. ग्रामजीवनातील वास्तवाचे चित्रण करणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या पानधुई व कापूसकाळ या कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या आहेत. तसेच उसाच्या कविता, वसान, भोग सरू दे उन्हाचा, अंधाराचा गाव माझा हे कविता संग्रह, तर एका सुगीची अखेर हा कथासंग्रह, त्याचबरोबर तरोळीचं पाणी हा ललित लेख संग्रह इत्यादी लेखन त्यांचं प्रसिद्ध झालेलं आहे. आणि लेखनासाठी 25हून अधिक साहित्य पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. उपरोक्त गोधडी या कवितेमध्ये गोधडी ही केवळ पांघरून नव्हे तर दारिद्र्याने पोळलेल्या जगण्यावर फुंकर घालणाऱ्या प्रेमाचा, मायेचा स्पर्श आहे. शिवाय गोधडी हे आई वडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे. गोधडीच्या रूपाने कौटुंबिक नात्यामधील आठवणीचा गोफ विणलेला आहे किंवा विणलेला असतो याविषयीचे भावस्पर्शी चित्रण प्रस्तुत कवितेमध्ये कवीने केले आहे. प्रस्तुत कविता उसाच्या कविता या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. तर कविता अशी आहे. नसतो फक्त चिंध्यांचा बोचका, गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका, गोधडी म्हणजे गोधडी असते, मायेलाही मिळणारी ऊब असते. गोधडी म्हणजे गोधडी असते, मायेलाही मिळणारी ऊब असते. गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोतराचे किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे. आत गोधडीत अनेक चिंध्या असतात. बसलेल्या दाटीवाटीनं आईनं दाटावून बसवलेल्या. तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात, त्यात असतो मामानं घेतलेल्या भाच्याचा जीर्ण कुडता, माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याचं पटकूर आणि पहिल्या संक्रांतीला बानं घेतलेलं, आईनं असंख्य ठिगळं लावलेलं तिचं लाडकं लुगडं आणि बाच्या कोपरीच्या बाह्या आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असतं त्यात. म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते ऊब. म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते ऊब. अशी ही सुंदरशी कविता. तर गोधडी या कवितेमध्ये गोधडी हे कवीच्या आई वडिलांच्या कष्टमय आयुष्याचे प्रतीक आहे. गोधडी या प्रतीकातून कवींनी कौटुंबिक नात्यांमधील प्रेममय व जिव्हाळ्याच्या आठवणी भावस्पर्शी शब्दामध्ये सांगितल्या आहेत. गोधडी म्हणजे गरिबीतही निष्ठेने व प्रेमाने जगण्याचा जणू काही वसा आहे याची जाणीव ही कविता आपल्याला करून देताना दिसते. गोधडी या कवितेमध्ये कवी डॉक्टर कैलास दोन यांनी
आई वडिलांच्या कष्टमय संसाराचे चित्र गोधडी या प्रतीकातून साकारलेले आहे. आईने मुलांसाठी शिवलेली उबदार गोधडी कवी पाहतात व त्यात त्यांना आई वडिलांनी गतकाळात केलेल्या श्रमाचे दृश्य दिसते. म्हणून गोधडी हे कौटुंबिक कष्टाचे व जिव्हाळ्याचे प्रतीक असते हे बिंबवताना कवी म्हणतात की गोधडी म्हणजे नसतो फक्त चिंध्यांचा बोचका, गोधडी म्हणजे गोधडी असते मायेलाही मिळणारी ऊब. गोधडी हे आई वडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे असे कवी म्हणतात. आईने शिवलेली गोधडी म्हणजे फक्त चिंध्यांचे बोचके नसते, त्यात वडिलांच्या मायेच्या भावना गुंतलेल्या असतात. गरिबीमध्ये हालाकीचा संसार करताना आई वडिलांनी खूप कष्ट सोसले, त्याच्या प्रेमळ खुणा गोधडीमध्ये दिसत आहेत. गोधडीत मायेची ऊब तर आहेच, परंतु मायेलाही ऊब देण्याची ताकद त्या गोधडीमध्ये आहे. त्यात आई वडिलांच्या आठवणी गुंफलेल्या आहेत. कारण कवी म्हणतात की गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोतराचे किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे. त्या गोधडीत आईच्या फाटक्या लुगड्याचे व बापाच्या फाटक्या धोतराचे अस्तर आहे. त्या गोधडीला अस्तर म्हणजे गोधडी फाटू नये म्हणून आतून जोडलेले वस्त्र होय. कष्टमय जीवनाला मायेने सांभाळण्याचे अस्तर माझ्या आईवडिलांचे आहे. म्हणजे अतिशय कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा आईवडिलांनी आपला संसार नेटका सांभाळलेला आहे. एक प्रकारचं अस्तर या कष्टमय जीवनाला या दोघांनी मिळून लावलेला आहे आणि आपला फाटका संसार सांभाळलेला आहे. म्हणून ही गोधडी कष्टाचे व मायेचे प्रतीक ठरते. जणू काही कष्टमय जीवनाची जणू काही साक्षीदार ठरते. समोर कवी म्हणतात की गोधडी अंगावर घेतल्यावर जी ऊब मिळते ती केवळ कपड्याची नसते, तर त्या गोधडीच्या आत अनेक चिंध्या असतात. म्हणून कवी म्हणतात, आत गोधडीत अनेक चिंध्या असतात, बसलेल्या दाटीवाटीनं आईनं दटावून बसवलेल्या, तेव्हा त्या फक्त चिंध्या नसतात. तर त्यात आईने दामटवून दाटीवाटीने बसवलेल्या अनेक चिंध्या असतात. त्या वरवर पाहता चिंध्या वाटत असल्या तरी केवळ चिंध्या नसतात, तर त्यात काय काय असतं, तर त्यात असतो मामाने घेतलेला भाच्याचा जीर्ण कुडता, तसेच माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याचं पटकूर आणि पहिल्या संक्रांतीला बाण घेतलेलं, आईनं असंख्य ठिगळं लावलेलं तिचं लाडकं लुगडं आणि बाच्या कोपरीच्या बाह्या म्हणजेच गोधडी अंगावर पांघरल्यावर जी ऊब मिळते ती केवळ कपड्यांची नसते. त्यात मामाने प्रेमाने भाच्याला घेतलेल्या जुन्या जीर्ण झालेला एक सदरा असतो. आईने माहेराहून आणलेलं एक आपलं लुगडं असतं, लुगड्याचा एक तुकडा म्हणजे पटकूर असतं. आणि पहिल्या मकर संक्रांतीला आपल्या गरिबीच्या संसारातूनही अत्यंत आवडीने आनंदाने बाबांनी आपल्या आईला प्रेमाने घेतलेल्या तिच्या लाडक्या लुगड्याचे असंख्य ठिगळे लावलेले, जे आईने आपल्या वडिलांनी प्रेमाने घेतलेलं आहे म्हणून ते असंख्य वेळा तिने घातलेलं असतं आणि अगदी त्याचे तुकडे तुकडे होईपर्यंत त्याला ठिगळे लावून तिनं ते लुगडं घातलेलं असतं. आणि असं या लुगड्याचे तुकडे सुद्धा या गोधडीमध्ये असतात. तसेच बाबांनी अंगात घातलेल्या नि आता जुना झालेल्या कोपरीच्या बाह्या सुद्धा त्यामध्ये असतात. म्हणजे मायेच्या उबीबरोबरच या गोधडीत हृदयस्पर्शी अशा आठवणीही गुंफलेल्या असतात. आणि ह्या सर्व आठवणी आईसाठी एखाद्या ऐवजाहून कमी नसतात. म्हणून कवी म्हणतात की हा सारा ऐवज आईने आपल्या आठवणींच्या सुईने गोधडीत ओवलेला असतो, शिवलेला असतो. कवी याचं वर्णन करताना म्हणतात की आईने ते सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असतं त्यात. म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते ऊब.
म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते ऊब. म्हणून ही गोधडी म्हणजे केवळ चिंध्यांचे बोचके नसते. संसाराला आपल्या आईवडिलांचे कष्ट, घाम, अश्रू, श्वास, प्रेमळ जिव्हाळा या सर्वांची मायेची ऊब या गोधडीमध्ये सामावलेली असते. अशा प्रकारे गोधडी ही आई वडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे. त्याचबरोबर साक्षात मायेची ऊब देखील आहे, अशी जाणीव ही कविता आपल्याला करून देताना दिसते.